नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण पाहत आहोत आज वार रविवार आहे आणि रविवारी या ज्ञानदीप अकॅडमीच्या प्रांगणामध्ये सर्व विद्यार्थी या भागामध्ये इंडियन आर्मीची तयारी करणारे विद्यार्थी पेपरसाठी तयारी करताना आपल्याला दिसत आहेत. इकडच्या ह्या पार्टमध्ये महाराष्ट्र पोलीसची तयारी करणारे विद्यार्थी ते पेपर सोडवताना आपल्याला दिसत आहेत. कारण का महत्त्वाचा मुद्दा एक आहे की आपण सोशल मीडियावर वेगवेगळ्या चॅनलवर पाहत आहोत की 20,000 प्लस भरती यावर्षी निघणार आहे आणि त्यामध्ये 12,000 ते 13,000 महाराष्ट्र पोलिसांची भरती आहे. त्यामध्ये SRPFचे वेगळे पद आहेत, कारागृहाचे वेगळे पद आहेत आणि ड्रायव्हिंगचे वेगळे पद आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचा मुद्दा एक आहे की जागा भरपूर आहेत, परंतु आपली तयारी ही कितपत योग्य आहे, आपण तयारी काय करत आहोत आणि आपण येणाऱ्या भरतीला सामोरं कसं जाणार आहोत याचं आपलं अचूक नियोजन असणं गरजेचं आहे. कारण का नुसती भरती निघणं महत्त्वाचं नाही, तर त्या भरतीसाठी आपण तयार असणं गरजेचं आहे. आपण पाहत आहोत गेलेल्या भरतीमध्ये भरपूर युवक आणि युवती, कुणी 2 मार्कावरून, कुणी 1 मार्कावरून, कुणी वयातून, कुणी सममार्कावरून हे विद्यार्थी आपल्याला अपयशी झालेले दिसत आहेत. तर ह्या विद्यार्थ्यांनी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावेळेस जी पेपर आलेले होते वेगवेगळ्या जिल्ह्यांचे, त्या पेपरमध्ये सर्व पेपर हे PYQ ज्यांनी चांगल्या पद्धतीनं तयार केलेले होते त्यांचे स्कोअर एकदम चांगल्या पद्धतीने आले आणि त्यांना यश चांगल्या पद्धतीने मिळालं. तर मित्रांनो, येणाऱ्या पुढच्या परीक्षेमध्ये PYQवर जास्त भर देऊन चालणार नाही. कारण का की आपण पाहितलं की SRPFचा पेपर हा जवळपास 70 ते 80 प्रश्न जशाच तसे आलेले होते. त्यामुळं पोलीस महासंचालकांनी आदेश दिलेले आहेत सर्वांना की रिपिटेशन नको आहे. म्हणजे येणाऱ्या भरती प्रक्रियेमध्ये जास्तीत जास्त प्रश्नांचं रिपिटेशन होणार नाही. त्यामध्ये बरेच प्रश्न असे येतील की जेणेकरून म्हणजे तुम्हाला शिकवलेल्या भागावरचेच येतील. इतिहास तोच असेल, भूगोल तोच असेल, अर्थशास्त्र तेच असेल, समाजशास्त्र तेच असेल, विज्ञान तेच असेल, परंतु प्रश्नांचा अँगल थोडासा चेंज असेल. कदाचित प्रश्नांची उंची वाढू शकते. त्यामुळं तुमची सुद्धा बौद्धिक पातळी वाढणं गरजेचे आहे. तुम्हाला सुद्धा तुमच्या बौद्धिक पातळीचा कस लावणं गरजेचं आहे. त्यामुळं येणाऱ्या परीक्षेमध्ये जरी पेपर हाय क्वालिटीचे आले तरी तिथं आपण नक्कीच कुठल्या बाबतीत कमी राहता कामा नये. कारण का आपल्याला येणाऱ्या भरतीमध्ये काही झालं तरी पण वर्दी कमवायची आहे. आपल्या आईवडिलांसाठी कुठल्याही परिस्थितीत त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला यावेळेस भरती व्हायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जी काय तयारी करत आहात त्यामध्ये फिजिकल असेल, लेखी परीक्षा असेल, यामध्ये कुठल्याही प्रकारचा कस किंवा कुठल्याही प्रकारचे उणीव न राहता आपण प्रत्येक गोष्ट परिपूर्णपणे सामोरं जाणं गरजेचं आहे. आणि यावेळेस आपण पाहतो की बऱ्याच वेळेस विद्यार्थी म्हणतात आणखी ॲड आली नाही, आणखी भरपूर वेळ आहे. पण मित्रांनो, यावेळेसची प्रक्रिया थोडी अलग आहे. यावेळेस लवकरात लवकर भरती निघणार आहे. ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यामध्ये फॉर्म भरणं प्रोसेस चालू होईल. आणि तुम्हाला सर्वांना एक माहिती असायला पाहिजे, ज्या वेळेस फॉर्म भरणं चालू होतं तिथून पुढं कुठलीही तयारी तिथून पुढं वाढत नाही. तयारी वाढण्याचे किंवा तुम्हाला स्कोअर वाढवण्याचे हेच दिवस आहेत, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. आणि विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की रेनी सीझन आहे, म्हणजे पावसाळा आहे इथून पुढं. त्या पावसाळ्यामध्ये तुम्हाला कुठलंच ग्राउंड अवेलेबल नसणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला ही रोडवर तयारी करावी लागणार आहे. आणि कधी कधी तर 2-2, 4-4 दिवस पाऊस लागून राहतो. अशा वेळेस तुमचं फिजिकल बुडणार आहे. म्हणून आत्ता जे दिवस आहेत त्याच दिवसात तुमचं जेवढं फिजिकल जास्तीत जास्त वाढेल तेवढा वाढवण्याचा प्रयत्न करा आणि येणाऱ्या भरतीमध्ये तुमचं स्वप्न साकार करा. कारण का की हे पहा, एकदा गेलेली संधी परत येत नाही. त्यामुळं संधी भरपूर आहेत, परंतु तुम्ही सज्ज असणं गरजेचं आहे, तुम्ही तयार असणं गरजेचं आहे. आणि तुम्ही जर तयार असाल तर प्रत्येक गोष्ट ही साध्य होते. आणि तुम्ही स्वतःला कमी समजू नका, कमी लेखू नका. जरी एकदा हरला असला तरी परत तेवढ्याच जोमाने आणि तेवढ्याच आत्मविश्वासाने येणाऱ्या भरतीला सामोरं जा. यश तुमची वाट पाहत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.